अभंग सेवेसाठी निवडलाय। निळोबराय सांगतात काय तर देव घरा आला। आज सुद्धा वास्तुशांतीच्या निमित्तानं भगवान परमात्मा आपल्या घरी आलेले आहेत। तुम्ही म्हणताल कसं तर या ठिकाणी सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम होतोय, कारण जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तिथे उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तिथे साक्षात भगवान परमात्म्याचं वास्तव्य या ठिकाणी असतं। विढाल विढाल मग आपल्या जसं घरी देव आला ना तसा निळोबरायांच्या सुद्धा घरी देव आला होता। पण देव घरी आल्याच्या नंतर काय करायचं सांगितलंय तेच निळोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो। देव घराला देव घराला देव घरी आल्याच्या नंतर काय केलंय निळोबराय म्हणतात भक्ती सन्मानाने आम्ही भगवान परमात्म्याला पूजिले भावाने श्रद्धेने। मग आपल्या सुद्धा घरी देव आला ना त्याला भावाने पूजायचे, परंतु भक्ती भावाने देवाला कोणी पूजवलं होतं तर माझ्या विदुर काकांचं चरित्र सुद्धा भक्ती भावाने पूजलं होतं। एवढंच नाही शबरी मातेनं सुद्धा भगवान परमात्मा आल्याच्या नंतर भक्ती भावाने त्याला पूजिलं होतं आणि आपल्या सुद्धा घरी तो भगवान परमात्मा आलेला आहे। आणि त्या ठिकाणी तुकोबराय निळोबराय म्हणतात की तो भगवान परमात्मा घरी आल्याच्या नंतर आम्ही काय केलं भगवान परमात्म्यासोबत जे पाहुणे मंडळी आमच्या घरी आलेले होते त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी पाहुणे पंक्तीसाठी बसवले आणि पंक्तीसाठी बसवल्याच्या नंतर पाहुणे रपंगती आणि संत द्विजवृंदे शोभते आमच्या दारामध्ये संत ब्राह्मण त्या ठिकाणी सगळे अगदी शोभून दिसत होते। आणि अगदी आपल्या सुद्धा दारामध्ये आज वास्तुशांतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम केला एवढं सुंदर अन्नदानाचं काम त्यांनी केलं त्यासाठी सुद्धा सगळे पाहुणे संत सगळे अगदी शोभून दिसत होते। निळोबराय सुद्धा तेच सांगतात की भगवंत घरी आल्याच्या नंतर भावाने त्याला पूजायचं, कारण माझ्या भगवान परमात्म्याला फक्त भाव पाहिजे। शुद्ध जाचा भाव झाला कोणी नाही देवाला, कोणी नाही आहे भगवान परमात्मा घरी आल्याच्या नंतर त्याला भावानं पूजायचं। शबरी मातेनं सुद्धा भगवान परमात्म्याला भावानं पूजवलं होतं। शबरी माता एवढी भगवंताची भक्ती करायची एवढी भगवंताची भक्ती करायची जो भेटेल त्याला विचारावं कोई कहियो रे प्रभु आवन की Thank you.
येईल त्याला विचारावं माझे प्रभू येतील का. आणि अंतकरणातला भाव माझ्या भगवंतानं पाहिला तर येवाच लागतं. कारण आल्याच्या नंतर सुद्धा भक्ती सन्मानाने भगवंताला पुजवलं होतं. मी काय सांगत होते की फक्त अंतकरणाचा भाव माझा भगवान परमात्मा पाहतो. अंतकरणामध्ये जर भाव असेल तर तुम्ही कोणती तुमची जात आहे, तुमचं कुळ कोणतं आहे, कुठल्याच गोष्टीचा भगवंत विचार करत नाही. भक्त करुणा करत ज्ञानाबाई. भगवंत जात कोणती आहे, कुळ कोणता आहे, अजिबात कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. हे पहा, आपली जात कुठली आहे, कुळ कोणता आहे, कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही, पण अंतकरणामध्ये भाव पाहिजे. एक भिल्ला असा होता, अंतकरणामध्ये गावामधले लोक गावामध्ये राहत होते आणि तो भिल्ल एकटाच त्या ठिकाणी जंगलामध्ये राहायचा. पण मनामध्ये एक इच्छा होती की भगवंतानं माझ्या घरी यावं, कारण गावातल्या लोकांचे नंबर लागायचे. यावर्षी आमच्याकडे भगवंत आले पाहिजे, कारण एक साधू महात्मे होते आणि त्या साधू महात्म्यांचं गावातले लोक देवासारखी पूजा करायचे आणि गावातले लोक नंबर लावायचे. यावर्षी साधू आमच्या घरी, पुढच्या वर्षी त्यांच्या घरी. आणि त्या भिल्लानं ते पाहिलं, म्हटलं रे काय भाव आहे अंतकरणामध्ये यांच्या. आपल्याही घरी भगवंत, आपल्याही घरी ते साधू महात्मे आले पाहिजे. पण आपला अवतार कसा आहे, आपला अवतार पाहून, आपली जात पाहून भगवंत येतील म्हणून वाटत नाही. पण त्यानं प्रयत्न करून पाहिला, गेले आणि साधू महात्म्यांना सांगितलं माझ्या घरी या. साधू महात्मे ही वाटलं त्यांना, वाटलं कशाला नाराज करावं. त्याचा खूप भोळा भाव आणि भोळी भक्ती. गेले त्याच्या घरी, पण गेल्यानंतर तो भिल्ल होता. गेल्याबरोबर प्रश्न विचारला, पाणी देऊ का, जेवण करायचं का, काहीच नाही. म्हटले का हो, मी तुमच्यासाठी कुठला पक्षी पकडून आणू. आता ते विरक्त साधू महात्मे होते, प्रश्न विचारला कुठला पक्षी आणू. पण ते महात्म्यांच्या लक्षात आलं आपल्या भक्तीबद्दल यांना काही माहीत नाही. म्हटले ज्यानं पिवळा पितांबर घातलाय, भाळावरती चंदनाचा टिळा लावलाय, त्या ठिकाणी गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहेत, डोक्यावरती मुकुट आहे, असा पक्षी माझ्यासाठी आला. यानं विचार केला की अरे आजपर्यंत कितीतरी शिकार केला, पण असा पक्षी अजून भेटलाच नाही. पण त्याचा विश्वास होता, विषय निघाला. म्हणून सांगते, विश्वास एवढा महत्वाचा आहे. विश्वास फक्त परमार्थातच असावा असं नाही. विश्वास फक्त परमार्थामध्येच असावा असं नाही, संसारामध्ये सुद्धा विश्वास किती महत्वाचा. अगदी 2च मिनिटात सांगते पहा.
एका पती आणि पत्नी एका गावामध्ये, पण त्यांचा दोघांचाही एकमेकांवरती विश्वास नव्हता. आता त्या पत्नीला माहेरी जायचं होतं, परंतु काय करावं, पतीवर विश्वास नाही. मग तिनं काय केलं, पोराला सांगितलं, म्हटले हे बघ पप्प्या, तू तुझ्या बापावर लक्ष ठेव, मी जरा 2 दिवस मामाच्या गावी जाऊन येते. काय म्हटली ती, मी मामाच्या गावी जाऊन येते, तोपर्यंत तू तुझ्या बापावर लक्ष ठेव. आता ते काही केलं तर लेकरू होतं, ते कसं लक्ष ठेवणार. म्हटलं ठीक आहे आई, आणि गेली माहेरी. पण जेव्हा लग्न जमलं होतं तेव्हाच यानं त्याला एक अँड्रॉइड मोबाईल पण घेऊन दिला होता. ती तिकडं गेली, पण पतीवर विश्वास नाही. गेल्याबरोबर तिकडून फोन केला, हॅलो कुठे आहात. ती तिकडून उंच स्वरात बोलायची. ती तिकडून उंच स्वरात बोलली तरी हमस वाघ होता, पण वाघावर दुर्गा बसल्याच्या नंतर सगळी हवाच गेली होती. झोपले नाहीत ना तुम्ही महिला मंडळ, तुम्ही बोलतात का जाऊ मी. हे बघा, तुम्ही सासू सुना काही घरून भांडण करून आलात का. हा, तसं मला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही सासू सुना अजिबात भांडण करत नाहीत. तुम्ही म्हणताले तुम्हाला कसं कळालं, बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात आणि आम्ही इथून, तुम्हाला कसं कळालं. इथल्या सासूबाईंच्या तब्येतीवरून मी ओळखले. कारण तुम्ही जर सासू सुनांनी भांडणं केले असते तर त्या सासूबाईंचे जे गाल आहेत ना सफरचंदासारखे, ते खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखे झाले असते. म्हणून तुम्ही आता अजिबात भांडण करत नाही, मला माहिती आहे, फक्त तुम्ही बोलत चालायचं. ती गेली तिकडून फोन केला, हॅलो कुठे आहात. हा म्हटला घरीच आहे. म्हटली मग मिक्सर चालू करून दाखवा. का, पतीवर विश्वास नाही. यानं केलं ना मिक्सर चालू, ग्रर, करा बंद, ठेवा फोन. एक दिवस गेला कसा तरी. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्या उठल्या, हॅलो कुठे आहात. म्हटलं घरीच आहे. म्हटली मग मिक्सर चालू करा. केलं मिक्सर चालू, ग्रर, करा बंद, ठेवा फोन. असं 3 दिवस झालं. पण 4थ्या दिवशी मात्र घरी आली. घरी आल्यावर पाहिलं तर पप्प्याचा बापच घरात नव्हता. म्हटली पप्प्या, तो बाप कुठं गेला. पप्प्या म्हटला, गाई तू गेल्यापासून पप्पा आणि मिक्सर घरीच नाही ना आले. विढाळ विढाळ सांगायचंय की विश्वास खूप महत्वाचा आहे. संसारामध्ये सुद्धा विश्वास पाहिजे. आणि संसारामध्ये जसा विश्वास तसा परमार्थामध्ये सुद्धा विश्वास. परमार्थामध्ये काय विश्वास पाहिजे तर संतांचे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. आपला विश्वास हा संतांच्या पायावरती असला पाहिजे. तसं त्या साधू महात्म्यावरती विश्वास होता त्या भिल्लाचा. पण त्याच्या लक्षात आला असा पक्षी आहे की नाही. पण म्हटलं साधूंनी सांगितलं, म्हटलं पक्षी असेल. गेला पूर्ण 2-3 दिवस पक्षी शोधला. साधू महात्म्यांनी त्याला सांगितलं होतं, तू माघारी येईपर्यंत मी जेवणारही नाही, पाणीही पिणार नाही. 2 दिवस पक्षी शोधला, पण पक्षी काही सापडलाच नाही. काय करावं काय करावं. म्हटलं आता आपल्या जगण्याला काही अर्थच नाही. एवढे मोठे साधू महात्मे जर आपल्यामुळे 3 दिवस उपवाशी राहत असतील तर काय उपयोग आहे. लाकडाची चिता रचली, 3 फेऱ्या मारल्या आणि चितेमध्ये अग्निडाग दिला आणि उडे टाकणार तेवढ्यात तो पक्षी खांद्यावरती येऊन बसला. कोणता, ज्यानं पिवळा पितांबर घातलाय, डोक्यावरती लावण्याचा गाभा, शोभान विटेवरी उभा पंढरी. अंतकरणामध्ये भाव पाहिजे. तसं त्याच्या खांद्यावरती तो भगवान परमात्मा अंतकरणामध्ये भाव असल्यामुळे तो येऊन बसला एका पक्षाचं सुंदर असं रूप धारण करून. आणि त्यानं असं तिरपी नजर करून पाहिलं, अरे बापरे, साधूंनी सांगितलं तोच पक्षी आहे. त्याला वाटलं उडून जातोय की काय, पण उडून जायला तो काय साधा सुद्धा पक्षी होता का. विश्वाच्या मालकानं, विश्वाच्या बापानं ते रूप घेतलेलं होतं. त्यानं पटकन तो पक्षी पकडला, जाळ्यामध्ये घातला, घरी घेऊन आला. उड्या मारतच घरी आला. साधू महात्म्यांना सांगितलं, बाबा पक्षी आणला. त्यांनाही माहित होतं तसला पक्षी नाही आहे जगामध्ये.
त्यांनी ते भगवंताच्या स्वरूपाचं रूपाचं वर्णन केलेलं होतं. म्हटले कुठं आहे पक्षी? म्हटलं आहे ना, तुम्ही फक्त पारख करून घ्या, तुम्ही सांगितलं तोच आहे का? पक्षी पाहिला, पण त्या साधू महात्म्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या दोन्ही डोळ्यातून घळाघळा धारा व्हायला लागल्या. सांगितलं भगवंता अरे काय रूप धारण केलंस तू? भगवंतानं सांगितलं की बाबा तुम्हीच तर सांगितलं होतं ना, त्यानं पिवळा पितांबर घातलाय, भाळावरती चंदनाचा टिळा लावलाय. याची भावना, याची भक्ती, याचा भाव एवढा प्रबळ झाला की यानं ठरवलं पक्षी सापडला तर ठीक, आणि नाही सापडला तर चितेमध्ये उडी टाकणार होता. त्यामुळे मला हे रूप धारण करावं लागलं. सांगायचं एक की अंतकरणामध्ये जर भाव असला तर देव न बोलवता घरी येत असतो. देव भावाचा भुकेला आणि वैकुंठ सोडून आला. देव भावाचा भुकेला आहे आणि तोच भगवान परमात्मा निरवलाय. सांगतात घरी आल्याच्या नंतर आम्ही भक्तिभावानं पूजला. सगळे पाहुणे, सगळे संत, द्विज, ब्राह्मण आम्ही जेवू घातलेत. आणि हे सगळ्यांच्या जेवण खावणं झाल्याच्या नंतर, आपले जसे जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही कीर्तन सुरू केलं, मग तुम्हाला आता झोपा यायला लागल्या, तसं त्यांनी काय केलं होतं, जेवण खावणं झाल्याच्या नंतर पुढे काय केलं तर अभंगाचं तिसरं चरण की पुढे आरंभुनी कथा, पुढे आरंभुनी